श्री शिवाजी इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेज नांदा फाटा में विद्यार्थी प्रतिनिधि चयन के लिए गुप्त मतदान पद्धति से चुनाव प्रक्रिया ली गई। इस उपक्रम में विद्यार्थियों ने सहभाग लेकर मतदान का अधिकार पूर्ण किया। लोकशाही का महत्व विद्यार्थियों को बचपन में ही समझे, साथ ही चुनाव प्रक्रिया का प्रत्यक्ष अनुभव मिले। इस उद्देश्य के साथ श्री शिवाजी इंग्लिश स्कूल एंड जूनियर कॉलेज नांदा फाटा में विद्यार्थी प्रतिनिधि चुनाव के लिए गुप्त मतदान पद्धति से चुनाव लिया गया। इस उपक्रम में विद्यार्थियों ने उत्साहपूर्वक सहभाग लेते हुए अपने मतदान का अधिकार पूर्ण किया। चुनाव के दौरान प्रत्यक्ष चुनाव प्रक्रिया की तरह ही मतदान केंद्र स्थापित किए गए थे। विद्यार्थियों को उम्मीदवारों की स्वतंत्र चुनाव चिन्ह भी दी गई थी। प्रत्येक विद्यार्थियों को पहचान पत्र के तौर पर आधार कार्ड लाना बंधनकारक किया गया था। शिक्षकों ने चुनाव अधिकारियों की भूमिका संपन्न की। मतदान करने वाले प्रत्येक विद्यार्थियों की उंगली पर स्याही लगाकर मतदान होने की नोंद की गई। विद्यार्थियों ने शिस्तबद्ध तरीके से गुप्त मतदान द्वारा अपने पसंद के उम्मीदवारों को वोट दिया। इस चुनाव से एक विद्यार्थी प्रतिनिधि और एक विद्यार्थिनी प्रतिनिधि का चुनाव किया जाएगा। बचे विजयी विद्यार्थियों में से स्कूल के विद्यार्थी कैबिनेट मंत्रिमंडल स्थापन किए जाएंगे। इस कैबिनेट के विद्यार्थियों को विविध खाते की जिम्मेदारियां देकर स्कूल के विविध उपक्रमों का नियोजन और अमल करने का अवसर दिया जाएगा। इस उपक्रम के माध्यम से विद्यार्थियों को लोकशाही मतदान का महत्व, निष्पक्ष चुनाव प्रक्रिया और जिम्मेदार नागरिक के तौर पर कर्तव्य की प्रत्यक्ष जानकारी दी गई। इस उपक्रम को सफल बनाने के लिए स्कूल की प्राचार्य अलेक्सांड्रिना डिसोजा, उपराचार्य रत्नाकर चटप, साथ ही गजानन जगनाड़े, सचिन सातपुते, स्मिता दास, इंद्रपाल बुरांडे, हर्षली खोके, आरती राउत, मीना तित्रे, लोकेश शाहू, नंदू निबोदे, गायत्री राणे और अन्य शिक्षकों ने विशेष परिश्रम लिया। आज श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल नांदा फाटा येथे बालगोपालांसाठी आज लोकशाहीमध्ये मतदान कसं पार पाडते याविषयी आज मतदान घेण्यात आलं। तसेच या शाळेचे व्हाईस प्रिन्सिपल रत्नाकर चटप सर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आज आपल्या शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली, लहान मुलांसाठी आपण मतदान शिबिराचं इथं आयोजन केलं, तर त्याबद्दल काय सांगा? श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट काउन्सिलचं इलेक्शन आम्ही केलेलं आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया कशी असते, मतदान कसं केलं जातं आणि त्यासोबतच मतदान करताना गुप्त मतदान पद्धती काय असते याविषयीची माहिती आम्ही आधीच विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि त्याच्यानुसार इयत्ता 3री पासून तर 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे मतदान आम्ही ठेवलेलं आहे आणि यातून आम्ही स्टुडंट, हेड गर्ल, हेड बॉय याची निवडसुद्धा करणार आहोत आणि याच विद्यार्थ्यांमधनं जे विद्यार्थी विजयी होतील त्यांचे कॅबिनेट मंत्रिमंडळसुद्धा आम्ही बनवणार आहे आणि त्यांच्याकडे एक एक जबाबदारी या माध्यमातून देणार आहे की प्रत्येकाकडे वेगवेगळ्या खात्याची जबाबदारी दिल्यानंतर त्यांना त्यामध्ये काम कसं करायचं याविषयीची माहितीसुद्धा आम्ही या विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून देणार आहोत। तर काय सांगाल? आमच्या शाळेमध्ये आज मतदान घेण्यात आले। भरपूर विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं आहे। काही विद्यार्थी पहिल्यांदा मतदान करत होते, त्यांच्यामध्ये खूप उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया पाहायला मिळाली। लोकशाहीमध्ये मतदानाचं महत्त्व काय असतं आणि मतदानाची प्रक्रिया कशी असते हे आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच या शाळेतील वर्ग शिक्षक आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया। सर, आज आपण बरेचसे इथं विद्यार्थी बघत आहोत आणि मुलं मतदान करत आहे, त्यामागचा काय उद्देश होता? मुलांना मतदानात काय असते हे जाणून घ्यायचं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेमध्ये जे कमिटी निर्माण होते त्या कमिटीमध्ये आम्हाला काय करायचं आहे, एक प्रतिनिधी म्हणून कसं आपली भूमिका राबवायची आहे हे मुलांना सांगायचं होतं आणि त्यासाठीच मॅनेजमेंट तसंच आमचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल यांनी हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला। आज नांदा फाटा येथे श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आज इथं मतदान पार पडलं। आज काही मुलं आहेत त्यांनी आज मतदान केलं आहे। बेटा, काय शाळेचं नाव काय आणि तुझं नाव काय? तुला मतदान करून कसं वाटलं आहे? नमस्कार, माझे नाव दर्शना घाड आहे। मी श्री शिवाजी इंग्लिश हायस्कूल याची विद्यार्थिनी आहे। आज मी मतदान केले, खूप छान अनुभव होता माझा। आम्हाला आज कळले की लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व काय असते। आम्ही मतदान केले, टोटल 25 प्रतिनिधी उभे होते, त्यातून आम्ही योग्य प्रतिनिधी निवडलेला आहे। आम्हाला खूप छान वाटले। CTV के लिए प्रतिनिधि हबीब शेख की रिपोर्ट।